महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग 7 मध्ये भाणामतीचा प्रकार उघड, मतदान केंद्राबाहेर तंत्रमंत्र केल्याने खळबळ। महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अवघे 20 तास शिल्लक असताना मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये अंधश्रद्धा, भाणामती आणि तंत्रमंत्राचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रचाराची मुदत संपल्यानंतर काही हौशेगवशे उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला जात असल्याच्या चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्षात भाणामतीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। माणिकनगर येथील शाळा नंबर 21 जवळ, समता नगरमधील काही चौकामध्ये तसेच प्रभाग 7 मधील काही मतदान केंद्राच्या बाहेर लिंबू, नारळ, बाहुली, पपई, हळद कुंकू यासारखे साहित्य एका काळ्या कपड्यात बांधून त्यामध्ये उमेदवाराचा फोटो ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले। मतदान केंद्राच्या बाहेरच असे अघोरी कृत्य केल्याने मतदारांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। हा प्रकार लक्षात येताच संतप्त बनलेल्या कोळेकरांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना हा सर्व प्रकार दाखवून दिला। त्यानंतर कार्यकर्त्यांनी भाणामतीसाठी वापरण्यात आलेले साहित्य गोळा करून तिथेच पेटवून दिले। या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या असून काही नागरिकांमध्ये भीती तर काहींमध्ये संतापाची भावना पाहायला मिळत आहे। मतदानाच्या अवघ्या काही तास आधी अशा प्रकारे तंत्रमंत्र, जादूटोणा व अंधश्रद्धेचा वापर करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे। निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी अशी अपेक्षा असताना अशा प्रकारामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेसमोरही आव्हान उभे राहिले आहे। प्रभाग 7 मधील या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रमंत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोरी कृत्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता कोळेकर समर्थक धरू लागली आहेत। नमस्कार, मी आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर, प्रभाग क्रमांक 7 ब गटातून उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्ष वंचित आघाडीकडून लढवत आहे। तरी विरोधकांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला अनेक वेळा, काही वेळा पैशाचेही ऑफर देण्यात आले, तरीही मी माघार घेतलेली नाही। तरी अक्षरशः विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरल्यामुळे उद्या मतदान आहे आणि आज माणिकनगर शाळा नंबर 21 प्रभाग ज्या ठिकाणी बूथ लागतो त्या ठिकाणी अक्षरशः भाणीमतीचा प्रकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी काळं फडकं, त्यामध्ये लिंबू, नारळ, बाहुली व पपई हे टाकून या ठिकाणी अंधश्रद्धेचा प्रकार करण्यात आले। तरी मला विरोधकांना एवढंच सांगायचं, तुम्ही टाकला या ठिकाणी पपई, तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पई। तुम्ही असे कितीही प्रयत्न केले मला अडवण्यासाठी, या जनतेचा या प्रभाग क्रमांक 7 मधील माझ्यावर आशीर्वाद आहे, त्यामुळे माझ्यावर काहीही होणार नाही मला, आणि तुम्हाला जनता उद्या या ठिकाणी चोख उत्तर देईल एवढंच मला सांगायचं आहे। या ठिकाणी माझं पॉम्पलेट होतं, पॉम्पलेट काळ्या फडक्यामध्ये माझं पॉम्पलेट, त्यावर लिंबू, नारळ, बाहुली, पपई असं प्रकार करून माझा काय पराभव होणार नाही पराभव। तरी तुम्ही ठेवला आहे त्या ठिकाणी पपई, तुम्हाला उद्या जनता करणार आहे सप्पई, एवढंच मला सांगायचं आहे। ही जनतेनं मला आता इलेक्शन हातात घेतलेलं आहे, या जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे, त्यामुळे आता मला काही होणार नाही, माझा विजय हा निश्चित आहे।